नमस्कार मंडळी, अश्विनी हंकारे. आज बनवते मी शेंगदाणे आणि कारळ्याची चटणी. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे याला कारळं बोलतात. एक 100 ग्राम कारळं आहे आणि हे 10-12 लसूण पाकळ्या आहेत. ह्या 5 लाल मिरची सुक्या आहेत आणि हे धणे आहेत 1 चमचाभर आणि हे शेंगदाणे आहेत एक 100 ग्राम आहेत. तर आपण आज याची चटणी बनवणार आहोत. शेंगदाणे भाजून घेते आम्ही. पाहू शकता तुम्ही असे मस्त शेंगदाणे काढून घेतले. हे तीळ भाजते. जास्त भाजायचे नाहीत, जेणेकरून ते जळतील. थोडंसं तडतडले की बंद करायचं ते, नाहीतर मग ते कडू लागणार आपल्याला चटणी. मस्त असे खमंग भाजले पाहिजे. आत्ता आपण धने आणि मिरच्या पण भाजतोय आणि लसूण पण भाजून घ्यायचा थोडा, म्हणजे कसं त्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे, म्हणजे चटणी टिकते. बाहेर आपण 8 दिवस ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये महिनाभर टिकते ती. पाहू शकता तुम्ही भाजून घेतलंय मी. हे आता मी वाटून घेते. एक चमचा शेंगदाणा नमक घेतले, ते पण थोडं गरम करून घ्यायचं. मीठ. हे बघा चटणी बनली मस्त. आवडलं तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. बाय.